अनेक सामान्य वाटणारे आजार हे कर्करोगाला कारणीभूत असतात. अशा आजारांविषयी आपण या भागामध्ये चर्चा करतोय. डॉक्टर, अनेक संशोधनातनं असं सिद्ध झालंय की आतड्यांच्या विविध रोगांचं रूपांतर हे आतड्याच्या कर्करोगामध्ये होतं. याबद्दल आपण काय सांगाल? खूप मोठ्या प्रमाणावरती आढळणारा आणि अत्यंत सामान्य वाटणारा आजार म्हणजे सिंपल ॲसिडिटी. ॲसिडिटीचे अक्षरशः असंख्य मॅनिफेस्टेशन्स क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये दिसतात आणि त्यातूनच पुढे रुग्णाला विविध प्रकारचे कोलायटिस, हेपॅटिक कोलायटिस असेल, अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल, क्रॉन्स डिसीज असेल, इरिटेबल बावेल सिंड्रोम असेल, आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती न आढळणारा परंतु पाश्चात्य जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आढळणारा, विशेषतः अमेरिकेमध्ये आढळणारा सिलियाक डिसीज नावाचा आजार असेल. या सर्व आजारांकरता अत्यंत मर्यादित चिकित्सा उपलब्ध आहेत. इथे मला विशेष असं नमूद करावं असं वाटतं की या तऱ्हेचे बहुतेक आजार हे आयुर्वेदामुळे निश्चितपणे बरे होताना दिसतात. म्हणजे आमच्याकडे रुग्ण आल्यानंतर पहिल्यांदा त्याची एंडोस्कोपी, त्याची बायोप्सी, हे सर्व रिपोर्ट्स ठेवले जातात. मग आयुर्वेदिक चिकित्सा दिली जाते आणि दर काही काळानंतर रुग्णाच्या सर्व तपासण्या करून आणि वर्षातनं एकदा एंडोस्कोपी करून आतमध्ये आतड्याची काय परिस्थिती आहे याच्यावरनं हे आजार कशा पद्धतीने बरे होत आहेत आणि हे आजार पूर्ण बरे झालेले आहेत आणि त्याच्यानंतरच रसायन चिकित्सा दिल्यानंतर मगच या आजारांची चिकित्सा थांबवली जाते आणि याच आजारातून पुढे कॅन्सर होण्याचा धोका हा 100% नाहीसा केला जातो. श्रोते हो, आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही शंका असतील तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा ईमेल ID आहे care@rasayucancerclinic.com. मेल ID पुन्हा एकदा care@rasayucancerclinic.com. आतड्याच्या काही आजारांमध्ये रुग्णाला दीर्घकाळ औषधं घ्यावी लागतात आणि त्यातच अशा रुग्णांना कर्करोग होण्याची भीती असते. तर डॉक्टर, अशा रुग्णांसाठी आपण काय सांगाल? आतड्याचे सामान्य वाटणारे आजार आणि त्याचं कॅन्सरमध्ये होणारं पर्यवसान हे का होतं याचाही विचार करायला पाहिजे आणि आयुर्वेदाचा तो एक मूळ केंद्रबिंदू असतो. याच्यामध्ये क्रॉनिक इन्फ्लमेशनबद्दल आपण नुकतंच बोललेलो आहोत. तद्वतच शरीरामध्ये कॅन्सर पोषक वातावरण निर्मिती हा एक महत्त्वाचा विषय असतो आणि म्हणूनच आज जागतिक संशोधनाअंती हे निष्पन्न झालेलं आहे की कॅन्सरच्या पेशी नुसत्या मारण्याकडे कल ठेवून उपयोग नाही, तर कॅन्सरच्या पेशींच्या आसपासचं अवतीभोवतीचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याहीकडे सगळ्यात महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं असतं, कारण त्या एन्व्हायरमेंटमुळे कॅन्सरच्या पेशी या मल्टिप्लाय व्हायला पोषक वातावरण मिळत असतं. तर आयुर्वेदीय चिकित्सा ही इतक्या मूलभूत पद्धतीने काम करत असल्यामुळे क्रॉनिक इन्फ्लमेशन तर कमी होतच होतं, परंतु आतड्यामधलं जे वातावरण असतं किंवा संपूर्ण शरीरातलं जे वातावरण असतं आणि त्याला आहाराची जोड दिलेली असते, त्यामुळं कॅन्सर पोषक वातावरण निर्मिती निश्चितपणे टाळली जाते आणि त्याच्या मुळाशी असणारे हे सगळे आजार तर बरे केलेच जातात. उदाहरणार्थ परदेशातली एक केस मुद्दाम आठवते. आपल्याकडच्या अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीजच्या असंख्य केसेस आहेत. परदेशातली केस सांगण्याचं वैशिष्ट्य असं की भारताला तरी निदान आयुर्वेदाचा वारसा आहे किंवा आयुर्वेद ही चिकित्सा पद्धती उपलब्ध आहे. त्यामुळे हे आपलं सुदैव आहे भारतीय मंडळींचं की आपल्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह उपलब्ध आहे, पण परदेशातल्या मंडळींना आयुर्वेदीय चिकित्सा तितक्या सहजपणे आज उपलब्ध नाही आणि त्यामुळे या आजारांची आव्हानं आपल्यापेक्षा परदेशातल्या लोकांना जास्त आहेत. तर आखाती देशांमधली केस आहे आणि त्या मुलीला सिलियाक डिसीज नावाचा आजार झाला होता आणि जवळपास 17 ते 18 किलो वजन कमी झालेलं होतं. 8 ते 10 वेळेला शौचास जायला लागत असे, 4 ते 5 वेळेला उलट्या होत असत, मासिक पाळी नियमित येत नसे, आहार जाऊ शकत नसे आणि अत्यंत कृश, अत्यंत दुर्बल अशी ही रुग्णा आयुर्वेदीय चिकित्सेकरता आमच्याकडे आली. ही रुग्णा ज्या वेळेला आली त्यावेळेला रुग्णा आणि तिचे पालक हे अतिशय त्रस्त मानसिकतेत होते, कारण अनेक वर्ष ती ही ट्रीटमेंट घेत होती आणि पुढे किती वर्षानुवर्ष ही ट्रीटमेंट घ्यायची याबद्दल त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता. अशा वेळेला ती आयुर्वेदीय चिकित्सा घ्यायला आमच्याकडे आली. स्वाभाविकच चिकित्सेचं धोरण हे आतड्यांचं आतलं अस्तर जे असतं, ज्याला म्युकस मेम्ब्रेन म्हटलं जातं, त्याचं रिजनरेशन, ॲसिड सिक्रेटिंग मेकॅनिझम किंवा वेगवेगळे एन्झाईम शरीरामध्ये जे स्रवले जातात त्यांचं नियमन आणि पेशंटची सार्वदेहिक व्याधिप्रतिकार शक्ती वाढवणे या स्वरूपाच्या अनेक तत्वांवरती आधारित आयुर्वेदीय चिकित्सा सुरू केली. विशिष्ट आहार सांगितला. सुमारे 1.5 वर्षानंतर या रुग्णाला परत, आधी जर्मनीमध्येच या रुग्णाची एंडोस्कोपी केलेली होती,
त्या ठिकाणी या रुग्णाला परत पाठवण्यात आलं आणि परत तिची एंडोस्कोपी करून पूर्वीचा रिपोर्ट आणि आत्ताचा रिपोर्टची कंपॅरिझन करण्यात आली आणि नवीन रिपोर्टनंतर असं निष्पन्न झालं की त्या रुग्णाचं आतडं किंवा इंटेस्टाईन्स ही 100% हेल्दी असा रिपोर्ट एंडोस्कोपीचा आला आणि क्लिनिकली मात्र रुग्णाचं वजन जवळपास 22 ते 25 किलोने वाढलेलं होतं आणि एकही लक्षण त्या रुग्णाला पूर्वी होतं त्यापैकी एकही लक्षण राहिलेलं नाही. तर अशी 100% कॅन्सरच्या मुळाशी असणारे जे आजार आहेत ते निश्चितपणे आयुर्वेदीय चिकित्सेने बरे होऊ शकतात, असंच मला महत्त्वाचं इथे सांगायचं आहे. अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज, सिलियाक डिसीज, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम अर्थात IBS यासारख्या आजारांचं रूपांतर हे काही काळानं आतड्याच्या कर्करोगामध्ये होताना दिसतं. जर या आजारांवर योग्य चिकित्सेनं मात केली तर कर्करोग होण्याचा धोका हा नक्कीच कमी होईल. डॉक्टर, आजच्या भागामध्ये आमच्या सर्व श्रोत्यांना आपण ही महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. आपले मनःपूर्वक आभार. नमस्कार.